नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सर्व निराधार अनुदान योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची अपडेट जाणून घ्या। काल संध्याकाळपासून महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर बँकेचे 1,500 रुपये जमा झाले किंवा 3,000 रुपये जमा झाले असे SMS येऊ लागले आहेत। मात्र हे SMS आल्यानंतर अनेक लाभार्थी संभ्रमात पडले आहेत, कारण काही जणांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत, तर काही जणांच्या बँक खात्यात सलग 2 व्यवहार होऊन एकूण 3,000 रुपये जमा झाले आहेत। यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, हे पैसे नेमके कोणत्या महिन्याचे आहेत? 3,000 रुपये कोणाला मिळाले? आमच्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत? आणि या सर्व प्रश्नांची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर बँकेचे SMS आले आहेत, पण प्रत्येकाच्या बँक खात्यात सारखी रक्कम जमा झालेली नाही। काही लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात 2,500 चे सलग 2 मेसेज आले असून एकूण 3,000 रुपये जमा झाले आहेत। यामुळे अनेक लाभार्थी विचारत आहेत, हे 3,000 रुपये जुलै महिन्याचे आहेत का? मित्रांनो, याचे उत्तर आहे नाही। हे जुलै महिन्याचे पैसे अजिबात नाहीत। सध्या जे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत ते जून महिन्याशी संबंधित हप्त्याचे पैसे आहेत। म्हणून जर तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले असतील तर लगेच तो जुलैचा हप्ता समजू नका। पुढे आपण पाहूया 3,000 नेमके कोणत्या लाभार्थ्यांना आणि कोणत्या 2 महिन्यांचे पैसे मिळत आहेत। मित्रांनो, आता 3,000 रुपये कोणाला मिळत आहेत हे अगदी सोप्या उदाहरणाने समजावून घेऊया। समजा तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 किंवा 31 मे रोजी मिळणारा 1,500 रुपयाचा हप्ता मिळाला नव्हता। आता सरकारकडून तो राहिलेला मे महिन्याचा 2,500 रुपयांचा हप्ता आणि त्यासोबतच जून महिन्याचा 2,500 रुपयाचा हप्ता असे 2 हप्ते एकत्र जमा केले जात आहेत। म्हणूनच अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर 1,500 रुपयाचे 2 वेगवेगळे बँक SMS एका मागोमाग येत आहेत। याचा अर्थ असा की पहिले 1,500 रुपये मे महिन्याचा हप्ता, दुसरे 1,500 रुपये जून महिन्याचा हप्ता, म्हणजे एकूण 3,000 रुपये। त्यामुळे जर तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले असतील तर घाबरण्याची किंवा संभ्रमात पडण्याची गरज नाही। हे 2 वेगवेगळ्या महिन्यांचे म्हणजे मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे हप्ते आहेत। आता आणखी एक परिस्थिती समजावून घेऊया। समजा तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेवर मिळाला नव्हता, पण त्यानंतर मे महिन्याचा हप्ता बाकी होता। आता अशा लाभार्थ्यांच्या खात्यात मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता आधीच मिळाला होता, त्यामुळे आता मिळणारे 3,000 रुपये हे एप्रिलचे नाहीत, ते फक्त मे आणि जून या 2 महिन्यांचे हप्ते आहेत। आता श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर या योजनेतील अनेक लाभार्थ्यांनाही मागील महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता। त्यामुळे श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातही आता 2 महिन्यांचे हप्ते जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणून जर तुम्ही श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले असतील तर ते 2 महिन्यांचे एकत्रित हप्ते आहेत, हे लक्षात ठेवा। आता अनेकांचा आणखी एक प्रश्न आहे, हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहेत? मित्रांनो, सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत। म्हणजेच हप्त्याचे वितरण आता टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व जिल्ह्यातील आणि सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत। काही लाभार्थ्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत, काहींच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त एका महिन्याचाच हप्ता जमा झाला आहे। याचं कारण काय? कारण प्रत्येक लाभार्थ्यांच्या हप्त्याची स्थिती वेगळी आहे। काहींना आधीचे हप्ते मिळाले होते, तर काहींचे हप्ते बाकी होते। त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात जमा होणारी रक्कम वेगवेगळी दिसत आहे। म्हणून तुमच्या शेजारच्याच्या खात्यात 3,000 रुपये आले आणि तुमच्या खात्यात 1,500 रुपये आले तर त्यात काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही। आणि शेवटी पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो, सध्या खात्यात जमा होत असलेली रक्कम ही जुलै महिन्याचा हप्ता नाही, ही रक्कम जून महिन्याशी संबंधित हप्त्याचे वितरण आहे। त्यामुळे कोणताही गैरसमज करून घेऊ नका। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आमच्या खात्यात पैसे कधी येणार? मित्रांनो, ज्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। मिळालेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातही टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे।
म्हणून जर आज तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर थोडी प्रतीक्षा करा, कारण सर्वांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होत नाहीत. पण जर 2 ते 3 दिवसानंतरही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काही गोष्टी नक्की तपासा. सर्वप्रथम तुमचा हयातीचा दाखला जमा केला आहे का याची खात्री करा. त्यानंतर तुमचे डीबीटी स्टेटस चेक करा, कारण डीबीटी पोर्टलवरील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणून तुमचे डीबीटी स्टेटस व्यवस्थित आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या. पण समजा 2 ते 3 दिवस उलटल्यानंतरही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर पुढची पर्यायी काय असेल? सर्वप्रथम तुमचे डीबीटी स्टेटस चेक करा. जर डीबीटी स्टेटसमध्ये किंवा योजनेच्या माहितीत कोणतीही अडचण दिसत असेल तर संबंधित तहसील कार्यालयात जाऊन तुमचे नाव योजनेमध्ये सक्रिय आहे का, तसेच तुमच्या अर्जामध्ये कोणती त्रुटी आहे का याची खात्री करून घ्या. कारण काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी किंवा अपूर्ण माहिती असल्यामुळे काही ठिकाणी नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे किंवा काही लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाई करू नका, आजचा दिवस प्रतीक्षा करा, कारण अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत. जर आजचा पूर्ण दिवस संपल्यानंतरही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर उद्या संबंधित तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा. तिथे जाऊन तुमचा अर्ज योग्य स्थितीत आहे का, तुमचे नाव योजनेमध्ये सक्रिय आहे का आणि कोणतीही त्रुटी आहे का याची खात्री करून घ्या. कारण सध्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने हप्त्याची रक्कम जमा केली जात आहे. म्हणून ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. प्रथम आजचा दिवस प्रतीक्षा करा आणि त्यानंतरही पैसे जमा झाले नाहीत तर संबंधित कार्यालयात जाऊन आवश्यक चौकशी करा. हीच होती आजची महत्त्वाची अपडेट. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तसेच इतर पात्र लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अपडेटचा फायदा होईल. अशा सरकारी योजना, पेन्शन, शेती आणि शेतकरी संबंधित अचूक व महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे दररोजचे अपडेट हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.